नमस्कार, मी हरज पवार. आजचा व्हिडिओ आहे की मशीनचा हे जो तुम्हाला आपला हा मीटर दिसतो ना, ह्या मशीनच्या मीटरमध्ये जो हिरवा प्रकारचा तुम्हाला हे दिसतो ना बॅक्टेरिया, तर हा कशामुळे येतो याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. मला कस्टमरचे फोन आले, मी म्हणायच्या एंडिंगला हा मला प्रॉब्लेम येणार आहे, हे शेवाळ्यासारखं काय तर हिरवट आलेलं आहे, तर याचे काय कारण याच्याबद्दलचा आजचा व्हिडिओ आहे. तसा व्हिडिओला सुरुवात होईल. तर हे कशामुळे येते मित्रांनो माहिती आहे का, ज्यावेळेस मे महिन्याच्या एंडिंगला बोरचे पाणी कमी येते किंवा बोरच्या पाण्याचा हार्डनेस जास्त वाढतो, टीएच जास्त वाढतो. हार्डनेस म्हणजे मिठाचे क्षारचे प्रमाण ज्याचे 300, 350, 400, 500, 600 ज्याचा टीएस आहे म्हणजे हार्डनेस आहे, त्याच्या उन्हाळ्यात हजारापर्यंत हार्डनेस जातो. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम असतो. त्यामुळे बोरचे पाणी संपत आले असते, आजूबाजूचे पाणी बोरच्या पाण्याजवळ झिरपते, तेव्हा साईडचे पाणी व बोरचे पाणी असे दोघांचे कॉम्बिनेशन मिळून तो एक प्रकारचा बॅक्टेरिया तयार होतो. व हा बॅक्टेरिया मशीन चालू करताना वेस्टेज पाण्याचा जो फ्लोमीटर आहे ना, त्या फ्लोमीटरमध्ये न अडकता फिल्टर पाण्याचा जो फ्लोमीटर आहे ना, त्या फ्लोमीटर अडकतो व इथंच अडकून होतो. तो पुढील फिल्टरच्या पाण्यामध्ये असा तो रिजेक्ट होत नाही किंवा जात नाही. तर न येण्याचे कारण काय, कारण तुम्ही येण्याचे कारण काय, हेच कारण की बोरचा हार्डनेस वाढतो, ते बॅक्टेरियाचे प्रमाण जास्त वाढते, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येतो, शेवाळ्यासारखं असे ते चिटकते. तर हे न येण्यासाठी काय करायचं, न येण्यासाठी एक प्रकारची मशीन असते, EV मशीन असते, ती 8 ते 10,000 रुपयाला ते मशीन येते. तो मशीन घ्यायची काही गरज नाही, कारण मे महिन्याला 1 महिन्यासाठी मशीन घ्यायची काही गरज नाही. तर तुम्ही याला वेळोवेळी साफ करायचं. ते साफ करताना एक खालच्या बाजूला नट स्टड असतो, हा साईडला असा फिरवायचा, घड्याळाच्या विरुद्ध बाजूला हा फिरवायचा, घड्याळाच्या रेग्युलर बाजूला. व इजी बाहेर हा काच येतो. काच बाहेर आल्यानंतर आतमध्ये आपला दात घासाचा ब्रश असतो, त्या ब्रशने ते साफ करायचे. साफ केल्यानंतर ब्रशने का इझी निघून जातं, कारण ते चिटकलेलं बारकं कलरसारखं असते शेवाळ्यासारखं, ते निघून जाते. तर हा प्रॉब्लेम काय म्हणजे असा काय प्रॉब्लेम नाही, तर तुम्ही हे इझी आपण साफ करू शकता. तर याचे दुसरे कारण आणखी एक सांगतो तुम्हाला. कस्टमरचे फोन येतात की मे महिन्याच्या एंडिंगला जो आपण फिल्टर पाणी केलेलं असतं ना, त्याच्यामध्ये स्माईल येतो, म्हणजे गटरच्या पाण्यासारखा स्माईल येतो, म्हणजे काय वेळ राहतो. याचे कारण काय, कारण मे महिन्याच्या एंडिंगला पाण्याचा पुरवठा बोरद्वारे कमी झालेला असतो. आपण हाय तो पाणी उपसत असतो बोरमधून, त्याच्यामुळे साईडचे जे पाणी असतं ना, साईडला कुठले कोणाचे घाण पाणी असेल, कोणाचे गटरीचं पाणी असेल, ते पाणी डायरेक्ट आपल्या बोरमध्ये झिरपते असते, तर त्याच्यामुळे ते वास येऊ शकतो. त्याचं कारण की तुम्ही ते स्पन फिल्टर खालचे ते 2 स्पन फिल्टर दिसतात ना, ते वेळोवेळी साफ करणे, म्हणजे रोज साफ करायचंच. तुम्ही ऑफ सीझन असू दे, तर जून, जुलै, ऑगस्ट पावसाळ्याचे कुठले महिने दिवस असू दे, तर तुम्ही आठवड्यात साफ करू शकता. परंतु मे महिन्यात म्हणजे एप्रिल मे महिन्यात 2 महिन्यात नाही, रोजच्या हे स्पन फिल्टर साफ करणे आणि बॅकवॉश तुम्ही व्यवस्थित करणे. बॅकवॉश करताना चुकीच्या पद्धतीने बॅकवॉश कधीच करायचं, कारण बॅकवॉश करताना कार्बन एसेन्सची बॅकवॉश करायची. कारण कार्बन बॅकवॉश करताना पहिल्यांदा बॅकवॉश तुम्ही घ्यायचं, 10 मिनिटं फिरायचं, नंतर रिन्सला बॅकवॉश घ्यायची, 10 मिनिटानंतर तुम्ही फिल्टर. हेच प्रोसेस सेम सॅन्ड घासायला, हेच प्रोसेस सेम करायची. बॅकवॉशला 10 मिनिटं 10 मिनिटं, नंतर फिल्टरला चालू करायचं. मशीन चालू करताना पहिली व्यवस्थित बघायची, दोन्ही पण वॉल फिल्टरवर सेट आहेत का, दोन्ही वॉल सेट असेल तर मशीन चालू करायची. तर काय होते, एक वॉल फिल्टरवर चालू असतो, एक वॉलचं रिन्सवर चालू असतो. अशा वेळेस काय होतं, तुम्ही जर इथं ॲटो जर असेल तर ॲटो जर पहिल्यांदा ॲटो असताना काय होतं, ॲटो तुमचं मिनिट टायमिंग सेट असेल, 3 मिनिटांना फ्लॅश होते, फ्लॅश झाल्यानंतर 5-7 सेकंदात तुमचा हाय प्रेशर पंप चालू होतो. तर हे चुकीच्या पद्धतीने काय होतं की काय करायचे, वेसल असेल ना, काय करायचं, कार्बन असेल किंवा सेंड असेल, क्रॅक झाल्याची शक्यता असते. क्रॅकमध्ये असेल चपटे होतं, ते काय फुटत नसते, परंतु क्रॅक अशा चपटे झाल्यामुळे मशीन व्यवस्थित चालू होत नाही. हा जर फास्ट प्रॉब्लेम तुम्ही करायला आला तर काही दिवसांना हे वेसल करायचे फुटतात, तो फुटतात. तर याला तुम्ही बॅकवॉश करताना व्यवस्थित करणे, फिल्टर दोन वन फिल्टर आहेत का बघणे, नंतर तुम्ही मशीन चालू करायची. ॲटोवर असू द्या तर मेनूवर असू द्या, म्हणजे याला काय प्रॉब्लेम येत नसते. अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक शेअर करा, हरज पवार चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.